मित्रांनो, खरं सांगतो, राजा शिवाजीचं ट्रेलर पाहून मला तरी खूप काही उत्साहित वाटावं असं काही झालं नव्हतं. उलट रितेशची पर्सनॅलिटी अशी आहे की छत्रपतींच्या ऑराला तो सूट होईल की नाही याची शंका दाट होती. VFX सुद्धा अगदीच ॲव्हरेज दिसत होतं. विकी कौशलचा छावा इतका डोक्यात घट्ट बसलाय ना, त्यामुळे ॲक्शन सुद्धा त्या तोडीची वाटत नव्हती. पण म्हटलं हे ट्रेलर आहे, सिनेमा बघताना यात बरीच प्रगती झालेली सुद्धा असू शकते. आवडलं काय होतं तर अजय अतुलचं संगीत. ट्रेलर नंतर आलेल्या 2 गाण्यांनी तर अजूनच माहोल बना दिया था. म्हणून आज जेव्हा मी खूप काही अपेक्षा न ठेवता थिएटरमध्ये शिरलो तेव्हा झालं काय सांगतो. नमस्कार मित्रांनो, मी अजिंक्य उजळणकर आणि तुम्ही आहात नवरंग रुपेरीच्या फिल्मी दुनियेत. आणि आज अगदी थोडक्यात, जमल्यास अगदी थोडक्यात मी रिव्ह्यू करणार आहे आज प्रदर्शित झालेला सिनेमा राजा शिवाजीचा. मित्रांनो, शिवचरित्रातील महत्त्वाचे टप्पे, महत्त्वाचे प्रसंग आपल्या सर्वांना माहीत आहेतच. इथे रितेशने जो टाइम स्पॅन दाखवला आहे तो महाराजांच्या जन्माच्या आधीची काही वर्षे, ज्यात भारतात मुघलशाही, आदिलशाही, निजामशाही कसे राज्य करीत होती आणि शहाजीराजे भोसले हे त्यांचे सरदार म्हणून कसे काम करत होते हा भाग आहे. मग शिवजन्म होतो, त्यानंतर त्यांचा मोठा भाऊ संभाजी आणि त्यांचे नाते, मग अफजल खानाचं आगमन, अफजल खानाने संभाजीचा केलेला वध आणि मग अफजल खानाचा वध, अशा रीतीने या सिनेमाचा शेवट होतो. मित्रांनो, एक गोष्ट आपण सर्वांनी सुरुवातीला कबूल करायला हवी की शिवचरित्र म्हणजे एक शिवधनुष्य आहे. ते पेलणे कोण्या ऐऱ्यागैऱ्याचे काम नाही. मुळात हे शिवधनुष्य मी पेलून बघतो असे वाटायला सुद्धा मोठी हिंमत लागते, जी रितेशने दाखवली. मित्रांनो, राजा शिवाजीचा सर्वात मोठा प्लस पॉईंट मला हा वाटला की सिनेमा रितेशने अगदी दिल से बनवला आहे. त्याचा हेतू स्वच्छ आहे. त्याने त्याच्यासोबत म्हणजे अजित वाडेकर आणि संदीप पाटील यांनी जी सोबत लिहिलेली जी पटकथा आहे ती खूप डिटेल आहे. म्हणजे बघा, याआधी मला शिवाजींचे मोठे भाऊ म्हणजे संभाजीविषयी फारसे कुठे बघण्यात किंवा वाचण्यात आलं नव्हतं. पण त्यांचे शिवाजींच्या आयुष्यात असलेलं महत्त्वाचं जे स्थान आहे ते स्थान दाखवणारा हा पहिला सिनेमा वाटला मला. पण असे असताना शिवाजींच्या बालपणीचे दृश्य, ज्यात जिजाऊंचा रोल किती मोठा होता हे इथे दिसत नाही, किंवा दादोजी कोंडदेव ही व्यक्तिरेखाच इथे मिसिंग आहे, हे मात्र मला खटकलं. मित्रांनो, रितेश स्वतःच या सिनेमाचा निर्माता आहे, तो स्वतःच या सिनेमाचा डायरेक्टर आहे आणि तो स्वतःच शिवाजीच्या मेन रोलमध्ये आहे. आणि मेन रोल आणि डायरेक्शन करणं हे दोन्ही मोठं जिकरीचं काम आहे. हे त्याला टाळता नक्की आले असते, म्हणजे एक जबाबदारी त्याला आउटसोर्स करता आली असती. त्याने ॲक्टिंग छानच केली आहे, पण त्याची पर्सनॅलिटी आणि त्याचा ओव्हरऑल जो ऑरा आहे हा महाराजांसारखा वाटत नाही, ग्रँड वाटत नाही. त्याचे लुक्स, त्याचा गेटअप, त्याचा मेकअप सर्व छान जमलंय, पण तो जो ऑरा असतो ना तो मिसिंग आहे. मला असं वाटतं अशा वेळी त्याने निदान दिग्दर्शन म्हणजे डायरेक्शन तरी इतर कोणाला सोपवलं असतं तर काही बिघडलं नसतं. बरं, डायरेक्शन सुद्धा त्याने वाईट नाही केलं, छान केले, उत्तम केले. पण अशा ग्रँड स्केल सिनेमाला कोणी लेजेंडरी मोठा डायरेक्टर असता तर बात कुछ और होती. असो, ॲक्टिंग डायरेक्शन दोन्हीत रितेश डिस्टिंक्शनने पास झाला, पण मेरिट लिस्टमध्ये तो येता येता राहिला. निर्मितीमधील बजेट जरा लिमिटेड हातात असल्याने स्पेशल इफेक्ट्स म्हणजे CGI आणि VFX अगदीच स्वस्तातले आहेत असं दिसून येतं. सुप्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर संतोष सिवान यांची फोटोग्राफी जी आहे ती नेत्रदीपक आहे, त्यात भव्यता आहे. पण सिनेमाची प्रत्येक फ्रेम भव्य असून सुद्धा, सुंदर असून सुद्धा त्याला सपोर्टिंग VFX इथे नाही आहे. ते जर असलं असतं तर हा अजून ग्रँड स्केल होऊ शकला असता. सिनेमाचा सर्वात मोठा प्लस पॉईंट आहे आणि जे अपेक्षित सुद्धा होतं ते म्हणजे अजय अतुलचं ग्रँड फिलिंग देणारं सुश्राव्य असं संगीत. मग ते बॅकग्राऊंडला असो की गाणी असो, दोन्ही एक नंबर. शिवाजी अँथम आणि जय शिवराय हे दोन्ही गाणी भन्नाट जमली. जशी भव्यता अजय अतुलच्या म्युझिकमध्ये आहे ना, ती सिनेमाच्या प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये हवी होती. सिनेमात सर्वात जास्त खटकणारी बाब म्हणजे जेनेलिया देशमुख आणि तिचे ते नेहमीचेच मोडकं तोडकं मराठी. सो जेनेलियाची निवड चुकली आहे. आई जिजाऊ साहेबांच्या भूमिकेत भाग्यश्री दिसते घरंदाज, पण त्या भूमिकेसाठी आवश्यक असलेला जो कणखरपणा आहे तो त्यांच्या लुक्स किंवा तिच्या अभिनयातून येत नाही. उत्तम जमलेल्या भूमिकांमध्ये संभाजी भोसले म्हणून अभिषेक बच्चन, आदिलशहा म्हणून अमोल गुप्ते, शहाजीराजे म्हणून सचिन खेडेकर, बडी बेगम म्हणून विद्या बालन आणि लास्ट बट नॉट लिस्ट
मला जी सगळ्यात परफेक्ट वाटली अशी भूमिका म्हणजे अफजल खान म्हणून संजय दत्त. काय फिट बसलाय संजू बाबा या भूमिकेत, विचारू नका. एकदम ग्रँड अफजल खान. त्याची डायलॉग डिलिव्हरी, त्याचे डेडली लुक्स, त्याची हिंदी आणि उर्दूवरील कमांड, त्याची बॉडी लँग्वेज, सब कुछ जबरदस्त. म्हणजे इंटरव्हलपर्यंत काहीसा स्लो वाटणारा स्क्रीन प्ले, इंटरव्हल नंतर बऱ्यापैकी जोरात पळत सुटतो आणि अखेरचा अफजल खानाच्या वधाचा सीन तर खूपच भारी आहे, खूपच भारी जमलाय, जिथे हा सिनेमा संपतो. राजा शिवाजीचे नाव स्क्रीनवर येते, जे बदलून राजा शिवछत्रपती असे होते, म्हणजे पुढील भागाची घोषणा आहे. मित्रांनो, राजा शिवाजी काही परफेक्ट सिनेमा आहे असे मी नाही म्हणणार, पण बनवण्याचा जो हेतू आहे तो चांगला आहे. काही निगेटिव्ह गोष्टींकडे तुम्ही जर दुर्लक्ष केल्यास तुमची उत्तम करमणूक सुद्धा हा सिनेमा करतो. वन टाइम वॉच जरूर आहे. आउट ऑफ 5 मी याला देईल 3.5 स्टार्स. उन्हाळ्याच्या सुट्टीत बच्चे कंपनीला पालकांनी जरूर थिएटरमध्ये घेऊन जाऊन दाखवावी अशी ही कलाकृती आहे. मित्रांनो, तुम्हाला आमचा राजा शिवाजीचा थोडक्यात रिव्ह्यू कसा वाटला आम्हाला नक्की सांगा आणि नवरंग रुपेरीच्या चॅनेलला सबस्क्राईब पण करा. धन्यवाद.